शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. देशात इंधनाचा तुटवडा भासणार नाही. युद्धामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी केंद्र सज्ज. केंद्राच्या नियोजनावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. इराणमध्ये स्पेशल फोर्स पाठवण्यासंदर्भात अमेरिकेचा विचार. इराणचा अण्वस्त्र साठा जप्त करण्यासाठी फोर्स पाठवण्याचीही शक्यता. इराणची 1 इंच जमीन सुद्धा कुणाला घेऊ देणार नाही. देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. इराणच्या राष्ट्रपतींचा कडाडता इशारा. इराणच्या आयातुल्ला राजवटीपासून संपूर्ण जगाला धोका. इस्रायलचा विजयच जगाला अणुयुद्धापासून वाचवेल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं विधान. आम्ही युद्ध जवळपास जिंकलंय, आता मदतीची गरज नाही. ट्रम्प यांची ब्रिटनची लष्करी मदत त्यांनी नाकारली. रशियाकडून इराणला सिक्रेट डेटा. अमेरिकेचा गौप्यस्फोट तर चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाची सुद्धा इराणला मदत. इराणला मदत करू नका, अमेरिकेचा पुतीन यांना निरोप. सौदीवर हल्ला झाल्यास सोडणार नाही, पाकचा इराणला इशारा. इराणच्या सीमेवर हालचाली वाढल्या. सौदीमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्कर ब्रिगेड सक्रिय. सूत्रांची माहिती. भारतीय शेतमालाची निर्यात धोक्यात. तांदूळ केळीची निर्यात संकटात. युद्धामुळे जलवाहतूक ठप्प. भारताचा शेतमाल बंदरावरच अडकला. पश्चिम बंगालमधील संथाल परिषदेतील कार्यक्रमस्थळावरून राष्ट्रपतींची नाराजी. ममता बॅनर्जी मला धाकट्या बहिणीसारख्या. बंगाल सरकारचं आदिवासींचं भलं नकोय असं वाटतं. यावर राष्ट्रपती मुर्मूंची टीका. राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचाच अपमान. आदिवासी समाज तृणमूल काँग्रेसला माफ करणार नाही. पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा. राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी. प्रतिनिधींच्या अनुपस्थितीसंदर्भात राष्ट्रपतींना दिलेली माहिती धादांत खोटी. कार्यक्रमातील आरोपांवरून ममता बॅनर्जींचं स्पष्टीकरण. पश्चिम बंगालमधील कार्यक्रमाच्या वादात केंद्राची उडी. केंद्रानं अहवाल मागवला. राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचाही ठपका. मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश. पुणे विद्यापीठ परिसरात आयकॉनिक पुलाचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिवंगत अजित पवारांच्या विजनचं कौतुक. उड्डाण पुलाला दादांचं नाव देण्याचेही संकेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेल बाहेर येणार. आरोपी जयराम चाटेला 13 मार्चपर्यंत एका दिवसासाठी कोर्टाची परवानगी. भावाच्या 12व्याच्या विधीसाठी गावी जाणार. मध्ये बगाड यात्रेचा उत्साह. विठ्ठल कदम यंदाचे मानकरी. बगाड यात्रेचा थरार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. देशभरामध्ये आज जागतिक महिला दिनाचा उत्साह. राज्यात ठिकठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन. मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह ग्रामीण भागात सुद्धा नारी शक्तीचा जागर. T20 वर्ल्ड कपचा थरार. फायनल्समध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंडची लढत. सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी भारताला संधी. अहमदाबादच्या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.